मित्रांनो, BTCचा चार्ट आहे, बघू शकता 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण एक ट्रेड प्लॅन केला होता. त्याचं लॉजिक सांगतो तुम्हाला. तर बघू शकता ही ट्रेंड लाईन आहे आणि BTC डाऊन ट्रेंडला कंटिन्यू फॉल करतो आहे, बघू शकता इथं. आणि हा एक पहिला जो सपोर्ट आहे, इथे यांची लिक्विडिटी आहे, स्वीप झाली आहे आणि इथं गेला आहे रिटेस्ट करून आणि ए डाऊन फॉल येतो आहे. ठीक आहे, सेम इथं जे आहे, इथं एक बुलिश कॅन्डल आली आणि वरती गेला. आता जोपर्यंत बाय साईडला आपल्याला एंट्री करायची आहे, इथं जोपर्यंत ट्रेंड लाईन ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण इथं एंट्री करणार नव्हतो. इथं काय झालं मित्रांनो, आपला बिग बुल सेटअप बनला आहे, बघू शकता. ट्रेंड लाईन ब्रेक झाली, हा जो स्विंग आहे मागचा, ह्या स्विंगला रिटेस्ट केल्यानंतर खालून इथं फिबो लावली आणि फिबोच्या सेटअपवरती आपण इथं एक बाय साईडचा ट्रेड प्लॅन केला. 0.05 लॉट होते आपले. हा स्टॉप लॉस होता, 2 पॉईंटनी स्टॉप लॉस वाचला आपला आणि आपलं टार्गेट होतं हे, हा मागचा स्विंग. मार्केटने आपल्याला इथं 1:1 1:2 दिलं आहे, 1:3 पण देत होतं. बट आपण काय केलं, आपला स्टॉप लॉस ट्रेलिंग करत आपण इथं आणला आहे. ठीक आहे, आणि आपलं इथं ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला. आपलं इथं $28 प्रॉफिट झाला आहे. आणि त्यानंतर मार्केटने डब्ल्यू बनवला आणि खाली आलं आणि अगेन सेम लेवलवरतून मार्केट वर गेलं होतं आणि अगेन डाऊन आलं. हा जो झोन आहे मित्रांनो, हा ज्या साईडला फुटेल त्या साईडला मार्केट खूप जास्त जाईल. ते आहे BTCचं एंट्री करण्याचं लॉजिक.